परिवारवादाच्या विषयावर बोलताना लालू प्रसाद यादव यांनी आज जी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जी टीका केली ती अत्यंत अश्लाघ्य भाषेत केलेली आहे आणि हे अत्यंत निंदनीय आहे। ज्या माणसाच्या राजवटीला जंगलराज म्हणत होते आणि ज्या माणसांनी सत्तेचा वापर केवळ आपल्या परिवाराला प्रस्थापित करण्यासाठी केला, अशा माणसाला नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलण्याचा काहीही अधिकार नाही। मला असं वाटतं की आपल्या दारुण पराभवाची निश्चिती झाल्यामुळेच लालू प्रसादांसारख्यांचं धैर्य खचलेलं आहे आणि त्यामुळे ते अत्यंतिक खालच्या मनोवृत्तीला ते पोचलेले आहेत आणि हे भारतीय राजकारणाला एक शाप लागला आहे की जी राजकीय जी मतभेद आहेत ते आता वैयक्तिक पातळीवर टीका टिप्पणी करून प्रस्थापित होत आहेत आणि हे अतिशय निषेधार्ह आहे। भारतीय राजकारणात विरोधी पक्षाच्या टीकेचा स्तर खालावलेला आहे। याची अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात। त्यापैकीच आता नुकतीच घडलेली जी घटना आहे की लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधानांवर केलेली जी टीका आहे, वैयक्तिक टीका आहे, हे त्याचं उत्तम उदाहरण आहे। लोकशाहीच्या देशात निवडणुकांच्या काळात विशेषतः उत्सवासारखं वातावरण तुम्हाला समाजात पाहायला मिळतं। यावेळी विशेषतः विरोधी पक्षाची भूमिका खूप महत्त्वाची असते। विरोधी पक्षाने पर्यावरण, महिला, अल्पसंख्याक, वृद्ध, बालक यासारख्या मुद्द्यांवर चर्चा न करता वैयक्तिक टीका करणं ही खेदजनक बाब आहे। विरोधी पक्षाने आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या लक्षात ठेवून आपली कार्य पार पाडायला पाहिजेत असं आम्हा सगळ्यांना वाटतं आणि विशेषतः हे जे तुम्ही करताय याचा सर्वसामान्य नागरिकांना काय लाभ होणार आहे? नमस्कार, माझं नाव मिलिंद शिंत्रे। आता निवडणुका जवळ आहेत लोकसभेच्या आणि त्या निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय नेते वेगवेगळी वक्तव्य करायला लागलेले आहेत आणि मला असं वाटतंय की हे लोक आता पातळी सोडून बोलायला लागलेत, म्हणजे ती एकंदरीतच सगळी गुणवत्ताच जात चाललेली। म्हणजे आत्ताच मी ऐकलं की लालू प्रसाद यादव असं म्हणले की मोदींनी परिवारवादाविषयी बोलू नये कारण त्यांना स्वतःचा परिवार नाही। म्हणजे हा कुठला युक्तिवाद आहे, हा कुठला तर्क आहे? म्हणजे ज्याला स्वतःचा परिवार नाहीये त्या माणसाने परिवाराबद्दल बोलायचं नाही, म्हणजे हे अत्यंत अतार्किक किंवा ज्याला इलॉजिकल म्हणता येईल असं एक विधान आहे। त्याच्यावर मग मोदी म्हणले की जे खरंच आहे की सगळा भारतच माझा परिवार आहे आणि या मोदींच्या वक्तव्याचा या भूमिकेचा भाजपला निश्चित फायदा होईल असं मला वाटतं। दुसरी गोष्ट अशी आहे, फायदा होईल की नाही ते जरा आपण नंतर बघू। अशा प्रकारची वक्तव्य राजकीय नेत्यांनी करावीत का? लालू प्रसाद यादवांचं दुसरं वक्तव्य असं होतं, मोदींची आई गेली त्याला मोदींनी केस कापले नाहीत म्हणजे ते हिंदू नाहीत। घ्या, आता मी असं विचारतो त्या निमित्ताने लालू प्रसाद यादवांना की खूप नेते गेलेत आपल्या इथे, जे नेते गेलेत त्यांचे आईवडील गेलेत, मग त्यावेळेला त्या सगळ्यांनी काय केस कापलेले होते का? पंडित नेहरूंचे आईवडील गेले, लाल बहादूर शास्त्रींचे आईवडील गेले, त्यावेळेला त्यांनी केस कापले होते? कुठल्या राजकीय नेत्यांनी केस कापले होते? आणि केस कापण्यावर तुम्ही हिंदू आहेत का हे ठरतं का? हिंदू धर्म हा जगातला एकमेव धर्म असा आहे की जिथे माणूस स्वतःच्या खुशीने जगू शकतो, त्याला कोणतीही धर्माची बंधनं नाहीत। हा धर्म सहिष्णू आहे, प्रत्येक माणूस स्वतःला पाहिजे तसं वागू शकतो, हीच तर खासियत हिंदू धर्माची। इतर धर्मांपेक्षा म्हणूनच आपला हिंदू धर्म वेगळा आहे। आणि तुम्ही आता अशी काय वक्तव्य करताय आणि ती मुळात कशासाठी करताय? असं बोलल्यामुळे तुम्हाला सत्ता मिळेल असं तुम्हाला वाटतंय का? तर मला नाही वाटत की असं काही होईल म्हणून। एकंदरीतच काय झालेलं आहे की टीका करणं विरोधी पक्षावर किंवा त्या नेत्यांवर, त्याला काहीतरी एक मर्यादा असली पाहिजे, त्याला काहीतरी एक स्तर असला पाहिजे, त्याला काहीतरी एक दर्जा असला पाहिजे। तो आजकाल सगळा घसरत चाललेला आहे। म्हणजे काही वर्षांपूर्वी ओवेसी म्हणलेले होते की सगळे पोलीस हटवा आणि आम्हाला 15 मिनिटं द्या, आम्ही भारतातले सगळे हिंदू संपवून टाकतो। हे कुठलं वक्तव्य आहे? आत्ता 4-5 दिवसापूर्वी एक नेता असं म्हणला होता, मला नाव नाही आठवते, की आम्हाला 3 मिनिटं द्या, आम्ही 3 मिनिटात सगळे ब्राह्मण संपवून टाकतो। हा काय प्रकार आहे? म्हणजे 15 मिनिटं द्या आम्ही हिंदू संपवून टाकतो, 3 मिनिटं द्या आम्ही ब्राह्मण संपवून टाकतो। विजय तेंडुलकर, ख्यातनाम साहित्यिक, नाटककार किंवा विचारवंत, ते म्हणले होते माझ्याकडे जर का गन असती, बंदूक असती तर मी मोदींना मारून टाकलं असतं। म्हणजे यांच्याकडे गन द्यायला पाहिजे किंवा एखाद्याला 3 मिनिटं द्यायला पाहिजेत किंवा एखाद्याला 15 मिनिटं द्यायला पाहिजेत, ही लोकशाही आहे का? आणि मग तुम्ही कुठल्या प्रकारचे विचारवंत आहात किंवा कुठल्या प्रकारची लोकशाही तुम्हाला अभिप्रेत आहे? तर मला असं वाटतं की सत्ता गेल्यामुळे आता काहीच राहिलं नाही, त्याच्यामुळे आता काहीतरी तळमळून तडफडून अशी काहीतरी वक्तव्य बाहेर येत आहेत। पण लोक शहाणी आहेत, जनता हुशार आहे, त्यांना बरोबर कळतं हे सगळं कशामुळे चाललंय, का चाललंय। तर हात जोडून मला असं या सर्व लोकांना विनंती करावीशी वाटते की टीका जरूर करा, पण कृपया
टीकेचा जो स्तर आहे तो इतका खालती नेऊ नका की तुमची लोकांना लाज वाटेल. धन्यवाद. जय हिंद.